सर चालू केलं काय शूटिंग ओके सगळा कार्यक्रम घेतली वर्ण हा पहिल्या मधल्या वर्षामध्ये नाव काय? आता तुम्ही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहात. पुण्यापासून ते पंढरपूर पर्यंत तुम्ही आता पायवारी यामध्ये सहभागी झालेला आहे. आज पालखी सोहळा तुकाराम महाराजांचा थोड्याच वेळात निमगाव कितकी या ठिकाणी मुक्कामाला येत आहे. आता तुमचा प्रवास पुणे ते निमगाव कितकीपर्यंत झालेला आहे, पायी प्रवास. तर काय तुमच्या भावना आहेत? रामकृष्ण हरी. माझं नाव लखन माने, राहणार कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी 9 तारखेपासून ह्या सोहळ्यात सहभागी आहे आणि गेली 3 वर्ष झालं मी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतून वारी करतो आहे. आणि पहिल्यांदा मी संत तुकाराम महाराजांच्या पालखीतून आलो आहे. तर माझा अनुभव असा आला पालखीतून की जगात सोहळा आहे, जगाचा सोहळा भारी आहे, छान आहे. आणि सर्व वारकरी बंधू भगिनी एकमेकाला सांभाळून घेत हा पंढरपूरचा प्रवास करत असतात आणि सर्व मिळून मिसळून लोक असतात. अतिशय आनंद वाटतो. आणि जसं सांगायचं की जेजुरीमध्ये हा अपघात झाला, अत्यंत दुर्दैवी घटना झाली होती. तर त्या घटनेला कुठं लगाम लागावा, अशी घटना परत घडू नये हे आता जेजुरीला ट्रकनी अनेक वारकऱ्यांना चिरडलं, यामध्ये काही जखमी झाले, 3 महिला मृत्युमुखी पडल्या. तर तुम्हाला काय वाटते नक्की प्रशासनाने आणखी ह्याच्यामध्ये काय बदल करावा? हो, 3 महिला स्पॉटला तिथं डेड झाल्या आणि 2 महिला काय ट्रीटमेंट करताना सिरियस होत्या. त्यांना उपचार दरम्यान काय 2 महिलांनी डेड झाल्यात. अशा 5 महिला मयत झाल्यात वारकरी, असं मला समजतंय आणि सोशल मीडियावर मी पाहिलं आहे. मला वाटते प्रशासनाने जे दिंडी असते, दिंडीमध्ये वाहनं असतात, सीधा वाहन असतं किंवा त्यांचे लोक सोडायचं वाहन असतं, ते वाहन दिंडीचा पाठीमाग जे चालतं त्या दिंडीच्या वाहनाच्या आणि त्यांचे पब्लिक वारकरी जे बंधू बहिणी लोक असतात त्यांच्यामध्ये कमीत कमी 200 मीटरचं अंतर असावं. आणि तो जो चालक आहे त्या चालकाचा परवाना चेक करावा किंवा त्याचं मेडिकल बघावं. आणि जे वाहन चालू आहे जे दिंडीमध्ये वाहन वापरतात सेवेसाठी, तो वाहनाचा परवाना आहे का, तो वाहन पासिंग आहे का, RTO नियमातून ती व्यवस्थित आहे का, त्याचा RC बुक, फिटनेस, सर्व गोष्टी तपासल्या जाव्यात. जेणेकरून काय भविष्यात मोठा अपघात कोणता घडू नये. कारण मी वारीतून बघितले की जुन्या गाड्या पण म्हणजे जुनी वाहनं पण भरपूर आहेत, म्हणजे ते अयोग्य आहेत असे वाहनं बी. हो, अयोग्य. तर अशा गाडीचं भविष्यात जर काय घडलं त्याच्यातून काय निष्फळ होणार नाही. तरी मला वाटतं प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि गाड्यांचे पेपर व्यवस्थित, ड्रायव्हरचं मेडिकल बघावं. आणि मला वाटतं जे वारकरी बंधू आहेत दिंडीतले त्यांच्या पाठीमाग वाहन चालते त्याच्यात काहीतरी डिफ्युजन असावं, 200 मीटरचं अंतर असावं. ॲक्सिडेंट घडणार भविष्यात. गाडीचा फिटनेस रिपोर्ट हा RTO तयार करतात. हो. तर RTOने सगळ्या गाड्या आधी पालखीच्या अगोदर चेक केल्या पाहिजे. हो, चेक केलं पाहिजे. हा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की पालखी सोहळ्यात जे गंध लावतात लोक, जे गंध लावतात, भगवंताचा गंध म्हणजे सोनच आहे. मी पण वारकरी आहे, मी पण लावतो. जे गंध लावतात लोक ते बरेच ड्रिंक करत असतात, व्यसनी लोक आहेत. त्याच्यावर पण आळा बसावा जेणेकरून काय वेगळी कुठली घडू नये. बरेच लोक गंध लावणारे व्यसनाधर लोक आहेत, त्यांचे विचार कधी बदलू शकते सांगता येत नाही असं. म्हणजे ह्याच्यातून चेन चोरीचे प्रकार म्हणा, महिलांचे छेडछाडीचे प्रकार म्हणा, अशा असंख्य घटना घडू शकतात. त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर पुण्यामध्ये एक घटना घडली होती ना. हो, आता तर असं म्हणजे स्केचिंग, चेन चोरीच्या अशा घटना काही घडलेल्या नाहीत, पण पुण्यामध्ये 2 घटना घडल्यात असं कानावर आलं. म्हणजे सोशल मीडियावर मी पाहिलंय. काहीतरी एक वारकरी बांधव आंघोळ करत होता, त्याच्या अंगावर खुजलीची पावडर टाकून
काहीतरी त्याचे कपडे वगैरे मोबाईल आणि पैसे काय लंपास केले त्याचं आम्हाला काही माहिती नाही मला. आणि एक कर्नाटकची एक महिला होती वृद्ध वारकरी, तिचे पण कपडे आणि मोबाईल काहीतरी असा लंपास केला. आता मला काय म्हणायचं आहे, तुम्ही तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये येत आहे, तर किती दिवसापासून तुमची ही वारीची परंपरा आहे? मी साहेब तुम्हाला आधी सांगितलं की मी तुकाराम महाराजांच्या पालखीत फर्स्ट टाइम पहिल्यांदा आलोय. अनुभव चांगला आहे माझा, पण ज्या गोष्टी मला वाटल्या की मी तुम्हाला शेअर केल्या, ती प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, याच्यात काहीतरी बदल व्हावा, जेणेकरून भविष्यात असा कुठला मोठा अपघात होऊ नये किंवा वारी संपर्क जगात भारी वारी वारीचं नाव कुठं बदनाम होऊ नये. रामकृष्ण हरी. आता बाबा तुमचा अनुभव सांगा, काय होतो पालखीचा अनुभव? किती वर्ष झालं तुम्ही पालखीत आहे? मी जवळजवळ 38 वर्ष 38 वर्ष. बर. आणि माझा असा अनुभव आहे, हा जो आनंद आहे ना, हा, हा स्वर्गात सुद्धा मिळणं कठीण आहे. पालखीत जो येण्याचा आनंद आहे चालण्याचा, तो स्वर्गातही मिळणार नाहीये. सुद्धा मिळणं कठीण आहे. बर. पण याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, वारीमध्ये वारंवार भजती पांडुरंगामध्ये. तुम्ही पांडुरंगाला बोलताय ना, तर ते वारंवार झालं पाहिजे, त्याचा खंड नाही पडला पाहिजे. हा, वारंवार झालं पाहिजे. हा, वारंवार. त्याचे एक आता वारीपुरतं आलोय आणि परत दुसऱ्या वर्षानंतर नाही, दुसऱ्या 4-5 वर्षांनी परत येणार. तर ते होऊ नये. कंटिन्यू राहिले पाहिजे, कंटिन्यू. त्याच्यामुळे सातत्य पाहिजे, आणि ते सातत्य राहिलं तर परमार्थ पूर्ण टिकेल. परमार्थ टिकतो. आता तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात तुम्ही सहभागी झालेला आहात. पुण्या आळंदीला पाणी आल्यापासून मुळे आणि आळंदीला पाणी आल्यामुळं ते तुम्हाला पुण्यातूनच पालखीमध्ये सहभागी व्हावं लागलं, बरोबर? तर तुमचा एकंदरीत प्रशासनाने तुमच्या वारकऱ्यांसाठी काय कशी व्यवस्था केली, तुम्हाला काय वाटते? समाधान आहेत काय? जेव्हा प्रशासनाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? प्रशासन तरी कोणाकोणाला जपणार आहे? अच्छा. तसं जर विचार जर केला हो, हो. तर प्रशासन पोलीस डिपार्टमेंटने किती जपायची, त्यांच्यावरही ताण असते. फक्त त्यांना एक आहे का, त्यांना इतर ठिकाणी तुम्ही मोठमोठ्या जर सभा असतील तर कितीतरी त्रास होते. तसा वारीमध्ये पोलीस लोकांना सुद्धा त्रास होत नाही झाला. त्यांचं अभिनंदन करू शकतो, Very good. हो, कारण ते बरोबर, सगळे कंटिन्युट असतात. बरं, तुम्हाला आणखी काय सुचवायचं आहे का? बदल या वारीमध्ये काय नक्की बदल झाला पाहिजे? वारी बदल करता येणार. बदल म्हणजे काय? आणखी वारकऱ्यासाठी काय बदल करावा? वारकऱ्यांसाठी रस्त्याची सुविधा ही अत्यंत महत्त्वाची. बरं. त्यांच्याकरता स्वतंत्र रस्ता पाहिजे. आणि तुम्ही जे डिपार्टमेंट लोक जे लावतायत, खालच्या बाजूचा रस्ता जो आहे तो वारकऱ्यांसाठी स्वतंत्र, त्या ठिकाणी वाहन जाऊ दिलं नाही पाहिजे. पण काही वाहनवाले त्याच्यात घुसतात आणि त्या रोडने येतात, मग अपघातात. बरोबर आहे, महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही बोला, काय बोला, अनुभव. काय नाव तुमचं? माझं नाव किसन ज्ञानेश्वर एरंडे, गाव? तालुका आंबेगाव, आणि गावाचं नाव तुगाव. बरं, किती वर्ष झालं संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभाग आहे? किती वर्ष झाली? 12 वर्ष. 12 वर्ष झालं तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी आहे. काय भावना आहे तुमच्या? भावना काय अतिशय चांगले आहे भाऊ. तुम्हाला काय वाटते? कसं वाटतं तुम्हाला वारीत आल्यावर? वारीत आल्या वारीत तुमचा आनंद वाटतो. काय वाटतं वारीतला अनुभव तुमचा एखादा? वारीतला अनुभव? काय बोलायचे का तुम्हाला? या नाव सांगा तुमचं. ज्ञानेश्वर माझी टोबरे. खोबरे. गाव सांगा. देवर शेलू देहू. देवर नाव. देववरून आलाय का? बर बर बर. सांगा अनुभव तुमचे, सांगा मालकीतले. मी आज आल्यापासून आम्ही पुण्यामध्ये आलो आतापर्यंत इथपर्यंत निमगाव कितकेपर्यंत आतापर्यंत आलो. हा. मला असा अनुभव आला का, जे गाडीवाले असतात विद्यावरी, त्यांचे तंबू असतात, बर. ते तंबू न ठोकता त्यांनी ते जे शेड मारले शेड मारले. वारीमध्ये दिवसेंदिवस पब्लिक आणि वारकरी वाढत चालले. हा. आणि प्रशासनाने जे सर्वसामान्य किंवा जे लोक दिंडीत नाहीत, ज्या लोकांना दिंडीला नवीन आलेत, त्या लोकांसाठी प्रशासनाने शेड उभे केले, सोय करायला निवाऱ्यासाठी, पाऊस वगैरे आला तर थांबण्यासाठी सोय केलेली आहे. अतिशय छान सोय केलेली आहे. दिंडीवाल्यांना फिक्स जागा असते, दिंडीवाल्यांना जागा असते फिक्स, दिंडीवाल्या ठरलेलं ठिकाण असते, त्यांची पण व्यवस्थित असते. त्यांच्या दिंडीचे पण जागा लोक असतात. नवीन आलेल्या लोकांनी जायचं कुठे? नवीन आलेले म्हणजे तुम्हाला असं सांगायचं प्रशासनाला, आम्ही नवीन आलो तर आमची बी सोय थोडीशी झाली पाहिजे दिंडीवाल्याबरोबर. दिंडीवालीची सोय असून ती शासनाने जी शेड मारली हा. ती मोकळ्या माणसाने ठेवा ना तुम्ही. मोकळ्या माणसासाठी सोय करता. दिंडी प्रत्येक गावात असते, दिंडी सहभागी झालं पाहिजे हे पण मान्य आहे. पण जो नवीन येतो वारकरी त्याला सांभाळून घेतलं हे पाहिजे. आमचं म्हणणं आहे. तुम्हाला सामावून घेतलं पाहिजे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निमगाव केतकी या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपण या ठिकाणी बघू शकता निमगाव केतकीच्या स्वागत कामाने बाहेर जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निमगाव केतकीकरांच्या वतीने स्वागत केले जात आहे. आणि या ठिकाणी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी पाहू शकता की निमगाव केतकीच्या स्वागत कामानीमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निमगाव केतकी संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम या निमगाव केतकी या गावामध्ये आलेला आहे. आणि हे सर्व वारकरी बघितल्यानंतर आणि तुकारामाच्या पालखीसाठी या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर अतिशय मन शांत आणि प्रसन्न होते. अशा प्रकारचं दर्शन सर्वच वारकरी मंडळीला मिळावं आणि आपल्या महाराष्ट्रात आणि त्या महाराष्ट्रामध्ये इथून पुढच्या काळामध्ये की तुकावर यायला एकच साकडं आहे की चांगला पाऊस होऊ दे आणि इतका शेतकरी यायला सुखी होऊन दे, एवढंच फक्त तुकावर यायच्या. किती वर्षापासून असं करतात? नाही, माझं पहिलंच वर्ष. 5 वर्षापासून पालखीची इथे सेवा करतोय. अतिशय मन प्रसन्न होतं. पालखीमध्ये आम्ही दरवर्षी गर्दी मोठ्या प्रमाणात असते, पण सर्व वारकऱ्यांचे दर्शन व्यवस्थित होतं आणि असाच प्रवास आमचा पुढील काळात ऊर्जा मिळते, ऊर्जा मिळते म्हणा. ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळते. साहेब बोला. आज 22 वर्ष चालू आहे. Very आणि सुरुवातीपासून ते सोडेपर्यंत पंचसमितीला आम्ही असल्यामुळं सेवा करण्याचा आम्हाला लाभ मिळतोय. हीच आम्हाला देवानीच ती संधी आम्हाला दिलेली आहे. म्हणजे 1 ते 2 तास आम्ही फक्त झोपत असतो. कंटिन्यू सेवा चालू आहे आमची. आम्ही असे लय कर्मचारी आहेत. आम्ही कर्मचारी आहेत. कर्मचारी जरी असलो तरी तुकोबाराची सेवा ही जनतेची सेवा करत करत तुकोबाराची सेवा देखील आमच्या हातून घडते. यात आमचं मोठं भाग्य आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो. आणि अशीच सेवा इथून पुढच्या काळात देखील आमच्या हातून घडून जावी अशी तुकोबाराची आम्ही प्रार्थना. रामकृष्ण. रामकृष्ण. जातो.